मॉर्निंग ऑल. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे रियांशच्या स्कूलमध्ये कार्निवल. सो आम्ही सगळे म्हणजे पूर्ण फॅमिली मेंबर आम्ही कार्निवलला जाणार आहोत. आता रियांशच्या डॅडीने घेतली आहे त्यांची गाडी आणि त्यावर जाणार आहेत आई आणि रियांश, आणि मी घेणार आहे माझी गाडी. माझ्या गाडीवर मी घेणार आहे विवानला. आणि आता इथे पेट्रोल भरायचं होतं, त्याच्यामुळे विवानचे डॅडी तर मध्येच थांबले आहेत पेट्रोल भरण्यासाठी. मी त्यांचे वेट करत होते, तेवढ्यात ते आले. आणि हे पहा, आम्ही आता स्कूलला पोहोचलोच आहोत. स्कूलमध्ये पोचल्याच्या नंतर ना एंट्रन्स असा काहीसा होता. आणि त्यानंतर ना आम्ही सगळे आता चाललो आहोत की नक्की स्कूलमध्ये काय काय आहे आणि किती मजा असणार आहे ते सगळं बघायला. आता आम्ही पोचलोच होतो, तेवढ्यात रियांशची आत्यासुद्धा आली, छोटी आत्या. आणि विवान ना आत्याला बघून लगेच आत्याकडे पळत गेला. त्यानंतर नील आणि आम्ही सगळेजण म्हणजे त्याची आत्या आणि आम्ही सगळेजण म्हटलं चला आता आपण मस्त कार्निवलमध्ये एन्जॉय करूया. इथे म्युझिकल चेअर चालू होतं, त्याच्यामुळे रियांश लगेच म्हटला की मम्मा मला म्युझिकल चेअर खेळायला जायचे. तर म्हटलं ठीक आहे, जा खेळून घे, आज तुझा दिवस आहे, मस्त एन्जॉय कर. आणि इथे एका साईडला ना मस्त फूड काउंटर्स होते. आणि हे सगळं छान असं खेळत असताना मग मुलांना दिसलं की आता इथे सुद्धा काहीतरी वेगळा गेम आहे. मग सगळे मुलं इथे खेळायला आली. आणि विवान आणि रियांश दोघांनी तसंच नीलसुद्धा होते आणि खूप मज्जा केली. तुम्ही बघू शकता विवानसुद्धा किती म्हणजे एन्जॉय करत आहे हे सगळं. सगळीकडे ना फक्त आनंदाचं वातावरण होतं. सगळी मुलं खूप हॅपी आणि एन्जॉय करत. विवान आणि रियांश ना ह्या दोघांनी सुद्धा स्लायडिंगवर इतकी मज्जा केली. आणि त्याच्यानंतर ना त्यांचं म्हणणं होतं की मम्मा आता साईडला जम्पिंग जॅक होतं, तिथे सुद्धा त्यांना जायचं होतं. त्याच्यानंतर ते खेळून झाल्याच्या नंतर ह्या दोघांनी काय केलं की हे दोघं म्हटले की आता आम्हाला जम्पिंग जॅकवर जायचं आहे. त्याच्यानंतर रियांश आणि विवान हे दोघंही खाली आले. आणि त्याच्यानंतर मी या दोघांनाही जम्पिंग जॅकवर घेऊन गेले. पण रियांश खाली आला, पण विवान काय ऐकत नव्हता, त्याला तिथेच खेळायचं होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी जम्पिंग जॅकच्या इथे गेलो तिथे खूप लाईन होती. आणि त्याच्यानंतर लाईन क्लिअर झाल्याच्या नंतर हे सर्वजण आत गेले. सर्वजण खेळत होते, पण विवानला काही म्हणजे तिथे जास्त जमलं नाही. त्याच्यानंतर विवान म्हटलं की नाही मम्मा मला बाहेर घेऊन ये, कारण सगळे मोठी मुलं असल्यामुळे ते उड्या मारत होते. पण विवानला ते जमलं नाही. मग त्याच्यामुळे विवानला मी लगेच बाहेर काढून घेतलं, कारण तो घाबरत होता. त्यानंतर खेळून झाल्याच्या नंतर ना आम्ही म्हटलं की चला आता आपण क्लासरूममध्ये जाऊया, की जेणेकरून क्लासरूममध्ये त्यांनी काय ॲक्टिव्हिटीज केल्यात किंवा काय प्रोजेक्ट वगैरे आहे ते आपल्याला बघायला भेटतील. आता मुलांचं तर काही खेळून होणार नव्हतं, म्हणजे किती दिवसभर जरी खेळले तरी त्यांचं मन काय भरणार नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं चला सगळ्यांना आम्ही घेतलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत स्कूलमध्ये, म्हणजे आतमध्ये एंट्रन्स हे स्कूलच्या बाहेरचं सगळं होतं. आता आपण स्कूलमध्ये एंटर केलं आहे. स्कूलच्या ग्राउंडवरून आपण जाणार आहोत क्लासरूममध्ये. तर क्लासरूममध्ये जायच्या आधी ना इथे एक फॉर्म भरून द्यायचा होता छोटासा, की म्हणजे एक छोटासा फॉर्म होता. आणि त्याच्यानंतर जर लकी ड्रॉमध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्हाला प्राईज भेटणार होतं. आणि एक छोटंसं किचन देत होते ते स्कूलचं, त्याच्यावर स्कूलचं नाव होतं, असं ते किचन होतं. तर यांचं म्हणणं होतं की मम्मा ते किचन मला हवं आहे. मग त्याच्या पप्पाने लगेच त्याला देऊन टाकलं. आणि त्याने लगेच त्याच्या स्कूल बॅगलासुद्धा लावलं. संपूर्ण स्कूलमध्ये खूप छान सजावट केली होती. आणि त्याचबरोबर ना खूप काही बघण्यासारखं होतं, खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि हे मिकी आणि मिनी जे आहेत ना ते काही विवानला सोडतच नव्हते. ते कंटिन्यू विवानसुद्धा त्यांच्या कंटिन्यू मागे मागे पळत होता, की त्याला फार वेगळं काहीतरी वाटत होतं की मम्मा हे नक्की कोण आहेत आणि हे असे का फिरतायत. आणि त्याच्यामुळे विवानसुद्धा सारखं त्यांच्या मागे मागेच पळत होता. विवानचं ना सारखं असं म्हणणं होते की मम्मा मिकी आणि मिनीला ना आपण घरी घेऊन जाऊया, की जेणेकरून मला त्यांच्याबरोबर खेळता येईल. आणि इथे ग्राउंडवर ना त्यांनी मस्त असं छानपैकी ना लाईव्ह म्युझिक लावलं होतं. आणि सगळी मुलं त्याच्यामध्ये छान पार्टिसिपेट करत होती. पॅरेंट्समधून पण कोणीही जाऊन तिथे गाऊ शकत होतं. लहान मुलांचासुद्धा स्टेज परफॉर्मन्स ह्यानी इम्प्रूव्ह होत होता. आता ना आम्ही चाललो आहोत क्लासरूममध्ये, की जेणेकरून तिथे सुद्धा त्यांनी काय ॲक्टिव्हिटी केल्यात किंवा कोणते प्रोजेक्ट केलेत ह्याबद्दल माहिती आपल्याला मिळेल. चला आपण जाऊया सरळ आता क्लासरूममध्ये. क्लासरूममध्ये ना खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे इथे त्यांनी प्रोजेक्ट तयार केले होते. आणि प्रोजेक्टबद्दल माहितीसुद्धा ही मुलं छान सांगत होती. आणि ते गेम्ससुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केले होते खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेंट्ससाठी, त्याच्यानंतर स्टुडंटसाठी सुद्धा होते. आणि आम्हीसुद्धा खूप गेम खेळलो. आता हे बघा रियांश डॅडी हा गेम खेळलेत. आणि ह्या गेममध्ये जास्त कोण म्हणजे आमचा कोणाचाच नंबर आला नाही, फक्त रियांशचा नंबर आला. आणि रियांशला याच्यामध्ये जेम्ससुद्धा भेटलं. त्याचबरोबर अजून कोणाकोणाला कुठे कोणाकोणाचे नंबर आले आणि कोणाकोणाला किती प्राईज भेटले हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. तुम्ही व्लॉग संपूर्ण बघा. आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, आईंनीसुद्धा केलं, त्याचबरोबर माझ्या नंदेने नीलनेसुद्धा केलं. पण नंबर आमचा कोणाचा येऊ शकला नाही, फक्त रियांशचा नंबर आला. आणि विवानची बघा किती गडबड चालू आहे. विवान बॉल घेत होता आणि तो कुठेही टाकत होता. मी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं, पण ते म्हणतात ना नसीब का सिक्का सबका नाही चमकता. मग ते फक्त रियांशचाच चमकला आणि रियांशचा त्याच्यामध्ये नंबर आला होता. तर सर्वात पहिल्यांदा तर ना मी गेम्सचे रूल्स जे आहेत ना ते व्यवस्थित त्याच्याकडून समजून घेतले आणि त्याच्यानंतरच मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि पण ट्राय केलं, पण काही म्हणजे सक्सेस काही मिळालं नाही. आणि मी खेळत असताना ना विवान सारखा मध्ये मध्ये येत होता आणि तो ना मला खेळूनच देत नव्हता. असं तो म्हणजे कंटिन्युअसली त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा मला पण खेळायचं आहे. त्याच्यानंतर ना रियांशने ट्राय केलं आणि
आणि रियांशचे ना 4 बॉल होते, 4पैकी ना तुमचे 3 बॉल तरी गेलेच पाहिजे असा त्यांचा रूल्स होता. आता हे बघा रियांशचा 1 गेलेला आहे. त्याच्यानंतर रियांशने परत ट्राय केलं आहे तर रियांशचा दुसरासुद्धा गेला आहे. त्याच्यानंतर रियांशचा ते थर्ड गेला नाही आय थिंक. 1/4 जो आहे तो नक्कीच रियांशचा गेला आणि त्याच्यानंतर त्याला भेटलेली आहे एक जेम्सची सुद्धा गेम इथे होता, पण कोणता होता ते नक्की कळालंच नाही आणि तो कसा खेळायचा हे सुद्धा नीटसं कळत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तिसऱ्या गेमकडे वळालो आणि तो तिसरा गेमसुद्धा फार इझी होता. आम्ही सगळे खेळलो, पण इथे नंबर रियांश डॅडींचा आला. बाकी आम्ही सगळे खेळलो होतो, पण आमचा कोणाचाच नंबर इथे आला नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघा नंदनताईंनी माझ्या ट्राय केलं होतं, पण त्यांचासुद्धा नंबर आला नाही. त्याच्यानंतर मी ट्राय केलं आणि माझं ॲक्च्युली मला वाटतं 2 का 1च गेले होते, पण नाही नंबर काय आला नाही. आणि असो चला ट्राय तर केलं, पण विवानचं दरवेळेसप्रमाणे मला डिस्टर्ब करणं हे होतंच. विवान तर काय ऐकत नव्हता. असो चला एन्जॉय केलं, मस्त मज्जा केली. आता आम्ही दुसऱ्या क्लासरूममध्ये जाणार आहोत आणि तिथेसुद्धा बघा किती छान त्यांनी म्हणजे हे सर्व ह्या टीचरांनी तसेच स्कूलमधल्या सगळ्या स्टुडंटनी मिळून त्या सगळ्यांची जी मेहनत आहे ती याच्यावरून दिसून होते की त्यांनी किती छान सगळं क्लासरूम सजवलं आहे आणि किती छान प्रकारे प्रोजेक्ट त्यांनी हे तयार केले आहेत.
झाल्याच्या नंतर, संपूर्ण प्रोजेक्ट बघून झाल्याच्या नंतर ना, आता सर्वांनाच भुका लागल्या होत्या. कारण आम्ही 2 ते 3 तास कंटिन्यू फिरत होतो. कारण बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं इतकं काही होतं, की ते सगळं बघून आता आम्हाला भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्ही आता म्हटलं, की चला आता आपण फूड काउंटरकडे वळूया. आता फूड काउंटरकडे ना, आम्ही गेल्याच्या नंतर ना, खूप वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या. म्हणजे डोसा होता, त्याच्यानंतर दाबेली होती, वडापाव, त्याच्यानंतर उपवासासाठी सुद्धा बरेचसे प्रकार होते तिथे. पण आम्ही काय घेतलं ते मी तुम्हाला नक्की पुढे दाखवते. ओली भेळ होती, भेळ होती. त्याच्यानंतर ड्रिंकमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार होते. इथे ना जेवढे आयटम होते तेवढे सगळे आयटम ट्राय केले होते सगळ्यांनी. म्हणजे ओली भेळ, वडापाव, दाबेली, त्याच्यानंतर पोटॅटो स्पायरल जे आहे, ते सर्वांनी आय थिंक पहिल्यांदाच खाल्लं होतं. टेस्टी होतं का नाही माहिती नाही, कारण मी काहीही खाल्लं नव्हतं किंवा पिलं पण नव्हतं. कारण माझं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं घरी आणि त्यामुळे मला बाहेरचं काहीही खायचं किंवा प्यायचं नव्हतं त्याच्यामुळे. आता हे बघा, रियांश आणि विवान खूप जास्त सगळ्यांनी म्हणजे खूप सगळे एन्जॉय करत होते हे पोटॅटो स्पायरल घेऊन. आता रियांशने तर खाल्लं, सगळ्यांनी खाल्लं, पण विवानला नंतर ते तिखट लागायला लागलं. मग त्याच्यामुळे विवानने ते काही खाल्लं नाही. विवानने ते तसंच ठेवून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर विवानसाठी ना मी म्हटलं, की चला त्याच्यासाठी म्हणजे ती कमी तिखटाचं काहीतरी घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी मी नंतर डोसा घेऊन आले होते खाण्यासाठी. इथे ना बरेचसे फूड काउंटर होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा डिशेस इथे होत्या. पण पोटॅटो स्पायरल ना हे आम्ही सगळ्यात आधी ट्राय केलं आणि म्हणजे पहिल्यांदाच ते ट्राय केलं होतं सर्वांनी आणि टेस्टी पण होतं, पण तेवढंच मसालेदारसुद्धा होतं. म्हणजे लहान मुलं ते खातील की नाही याची शंका होती, पण त्यांनीसुद्धा खाल्लं. सकाळी आम्ही निघालो होतो 11च्या दरम्यान आणि घरी जाईपर्यंत ना आम्हाला वाजले होते 4. आता घरी जाऊन जेवण करून मला जेवायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्हटले, की चला आता पटापट आवर, आपल्याला घरी जायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचं आवरलं आणि आम्ही घरी गेलो आणि घरी जाऊन मी मस्तपैकी जेवण केलं आणि जेवून घेतलं. तोपर्यंत 4:30 वाजले होते ऑलमोस्ट. चला आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतायत? आणि तुम्हाला जर हे व्लॉग जर सगळे तुम्ही जे बघताय ते आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून नवीन व्लॉग आल्याच्या नंतर तुम्हाला तो लगेच नोटिफिकेशन येईल त्याचं, की नवीन व्लॉग आलेला आहे करून. मिनी व्लॉगसुद्धा मी रोज चॅनलवर अपलोड करतच असते. त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे माझे लवकरच 500 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू दे. व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.